भांडण शेजारी आणि त्याचा त्रास आपल्या घरी, युद्ध तिकडं आणि गॅसचा तुटवडा आपल्याकडं. नमस्कार, मी ज्ञानेश्वर घुगे. सध्या चर्चेत असणारा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे गॅस सिलेंडर. कारण ज्याच्यावरती आपली भाकरी भाजली जाते तोच आपल्याकडे नाही म्हटल्याच्या नंतर उपासमारीची वेळ आपल्यावर येते की काय याची कुठंतरी झलक शहरातल्या लोकांना लागायला लागली, गावाकडच्या नाही. कारण गावाकडची लोक आजही चुलीत धिपल्या टाकून आपली त्या ठिकाणी भाकरी भाजायच्या अजूनही मागावर आहेत, म्हणून गाव मरणार नाही. असो, परंतु घरगुती स्वयंपाकासाठी लागणारा जो LPG गॅस आहे तो नेमका कसा असतो आणि काय असतो, तर आपल्या वाहनामध्ये भरला जाणारा CNG नेमका कसा असतो. थोडक्यात घरात लागणारा गॅस आणि 4 चाकी ऑटो रिक्षासाठी लागणारा CNG गॅस हे नेमकं काय भानगड आहे ते आपण आजच्या तासिकेमध्ये समजून घेऊयात. त्याचा जास्त वेळ न घेता बघा, याच्यामध्ये प्रामुख्यानं CNG जो नेहमी आपल्या चर्चेतला शब्द असतो. अनेक शहरामध्ये आपण पाहिलं वाहनाच्या लांबच लांब रांगा असतात CNG भरण्यासाठी, आणि सध्या लांबच लांब रांगा आहेत त्या आपल्या गॅस सिलेंडर मध्ये भरला जाणाऱ्या गॅससाठी किंवा सिलेंडर भेटण्यावर यासाठी. रांग कुठेही असो आपल्याला लावावीच लागते, कंसात रांग. हो, लावण्याचे प्रकार भरपूर आहेत. तर बघूयात CNG, ज्याला आपण प्रामुख्याने विज्ञानाच्या भाषेत कंप्रेस्ड नॅचरल गॅस असं म्हणतो आपण. कंप्रेस्ड नॅचरल गॅस अर्थात CNG आपला हा प्रामुख्याने कशाने बनलेला आहे, तर हा प्रामुख्याने मिथेन वायूपासून बनलेला असतो. कशापासून बनलेला असतो? मिथेन या वायूपासून बनलेला असतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे याचं काय, तर हा हवेपेक्षा खूप हलका असतो. CNG हा जो गॅस असतो तो हवेपेक्षा हलका असतो. यदा कदाचित जर तो लीक झाला आपल्या टँक मधून तो हवेत पटकन विरघळतो. लक्षात घ्या, फारशी भीती नाही, हवेत विरघळतो. नुसता विरघळतोच नाही तर लक्षात घ्या तो हवेपेक्षा हलका असल्यानं पर्यावरणामध्ये पसरतो, म्हणा वातावरणात तो बदलून जातो. आणि वैशिष्ट्य म्हणजे तो वायू स्वरूपात असतो, म्हणून तर त्याला आपण कंप्रेस्ड नॅचरल गॅस अर्थात वायू असं म्हटलेले आपण. लक्षात घ्या, वैशिष्ट्य म्हणजे काय, हा अत्यंत कमी प्रदूषणकारी आहे. CNG पासून जास्त काही त्या ठिकाणी प्रदूषण होत नाही. तो पर्यावरण पूरक असल्यानं त्याला आपण हिरवा वायू किंवा ग्रीन फ्युल असं म्हणतो. म्हणजेच हिरवे इंधन. का असं, पर्यावरणाला फारशी हानी पोहोचत नाही. कुणापासून? CNG गॅस पासून, बरोबर. हा, पण मात्र याच्या तुलनेत सध्या ज्याची मोठ्या प्रमाणात टंचाई त्या ठिकाणी निर्माण होत आहे, आणि आपल्या देशात कसं असते माहिती ना तुम्हाला, कृत्रिम टंचाई सुद्धा होती. शेतकऱ्याकडे जोपर्यंत समजा कांदा आहे तोपर्यंत त्याचा भाव कमी. व्यापारी येणार, शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करणार. शेतकऱ्याचा कांदा संपला की हे व्यापारी काय करतात, त्या कांद्याची साठवणूक करतात आणि कृत्रिम टंचाई निर्माण करतात. बस 10 घेतला 40 विकला. तशी बी काही स्थिती आहे. असो, तो विषय नंतरचा. LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा सुद्धा नैसर्गिक वायू. थोडक्यात हा CNG आणि हा LPG हे दोन्ही वायू नैसर्गिक आहेत. पेट्रोलियम पदार्थ मिळवत असताना हे दोन्ही वायू आपल्याला मिळत असतात. लक्षात घ्या, फक्त फरक आहे हा मिथेन वायूचं मिश्रण असतो तर हा प्रोपेन आणि ब्युटेन वायूचं मिश्रण असतो. कोण? LPG म्हणजे आपल्या घरगुती स्वयंपाकासाठी लागणारा आपल्या किचन वट्ट्याच्या खालचा असणारा गॅस सिलेंडर. आलं का ध्यानात? तो LPG. आणि सध्या पेट्रोल डिझेल पेक्षा ज्या गाड्यांच्या पाठीमागे लोक आहेत CNG घेण्याच्या मार्गावर, तो CNG म्हणजे हा. आलं का? हा 4 चाकी वाहनांमध्ये, ऑटो रिक्षामध्ये वापरला जाईल. का? तर हा पेट्रोल डिझेल पेक्षा स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे. पण हा मात्र घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जाणारा प्रोपेन आणि ब्युटन वायूचं मिश्रण असणारा LPG. ओके. हवेपेक्षा मात्र हा जड असतो. CNGचं तसं नव्हतं. CNG हवेपेक्षा हलका आहे, वातावरणात सहज मिळतो. हवेपेक्षा जड आहे, म्हणून लिकेज जरी झाला तो जमिनीपाशी साठवला जातो. म्हणजे हा हवेत मिक्स होतो. कोणता? CNG हवेत विरघळला जातो, पण हवेत लवकर विरघळला जात नाही. म्हणजे CNG पेक्षाही जड हवेपेक्षा काय असतो, तर जड असतो. लक्षात घ्या. आता कधी जर आपण बघितलं असेल, हा जो LPG आहे याला प्रचंड प्रमाणात दाब देऊन गॅस टाकीमध्ये सिलेंडरमध्ये भरला जातो आणि किंचित आवाज येतो, कारण प्रचंड दाबाखाली तो वायूतून द्रव रूपात डायरेक्ट आहे तो कन्वर्ट होतो. म्हणजे दाब जर दिला तर द्रव स्वरूपात तो बदलतो.
बरोबर का? म्हणून LPG ला काय केलं जातं, सिलेंडरमध्ये त्या ठिकाणी प्रचंड दाब देऊन भरला जातो. बघितलं असेल 13.5-14 किलोचं सिलेंडर जेव्हा आपण खांद्यावरती आणतो का, म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या घरातून आपल्या आईनं जर सांगितलं की बुवा ते सिलेंडरची टाकी घेऊन ये, तर पठ्ठ्या दोघा जणाला घेऊन जातो, काऊन एकट्याला उचलत नाही. लग्न झालं की तीच बायको आधर उचलतो बीचवर. बायकोपेक्षा जडच म्हणावं लागलं हे बी. असो तो विषय नंतर. दाब दिल्यावर द्रव स्वरूपात असतो. लक्षात घ्या, पेट्रोल असेल डिझेल असेल याच्यापेक्षा स्वच्छ असतो, म्हणून घरगुती आपण ते वापरू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की सीएनजी पेक्षा तो जास्त कार्बन उत्सर्जन करतो. बघा, म्हणून वाहनामध्ये LPGच्या तुलनेत सीएनजी जास्त वापरला जातो. कारण सीएनजी कमी प्रदूषणकारी आहे, पर्यावरण पूरक आहे, म्हणून याला ग्रीन फ्यूल म्हणतो. परंतु हा तसं नाही. हा कार्बनचं उत्सर्जन सीएनजी पेक्षा जास्त करतो, म्हणून याचा वाहनामध्ये प्रामुख्याने उपयोग होत नाही. तर प्रामुख्याने सीएनजीचा वापर जास्त होतो वाहनामध्ये. आणि मात्र पेट्रोल डिझेल पेक्षा हा स्वच्छ आहे, म्हणून घरगुती इंधन म्हणून LPGचा वापर होतो. घरगुती अलग लक्षात. तर लक्षात घ्यावा, हा सीएनजी हा LPG उपयोग काय, घरगुती स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलेंडर म्हणजे आपला LPG, तर सीएनजी कंप्रेसर्ड नॅचरल गॅस म्हणजेच चारचाकी वाहनासाठी ऑटो रिक्षासाठी लागणारा हा वायू. दोन्ही वायूच आहेत, परंतु हे दोन्ही नैसर्गिक वायू आहेत. पण एक चारचाकी असेल 3 चाकी वाहनासाठी वापरला जातो, तर हा घरगुती साठी. आणि हे ज्वलनशील आहे, लक्षात घ्या. हे काय तर ज्वलनशील आहे, हा सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्वलनशील आहे. अजून एक वैशिष्ट्य, आपल्या घरामध्ये वापरला जाणारा जो LPG आहे तो गंधहीन आहे, कुठलाही याला वास नसतो. याला कुठलाही वास नसतो, परंतु हा अत्यंत प्रमाणात ज्वलनशील असल्यामुळं, पटकन पेट घेत असल्यामुळं, जेव्हा हा LPG भरला जातो किंवा हा तयार होतो वायू, त्याच्यामध्ये काय केलं जातं, इथाईल मार्केप्टन नावाचा एक वायू भरला जातं, द्रव टाकलं जातं. कुठलं? इथाईल मार्केप्टन नावाचं हे द्रव त्याच्यात टाकलं जातं, जो उग्र वास देतो, उग्र वास त्याचा सुटतो, तो याच्यामध्ये भरला जातो. का? खबरदारी म्हणून, जेणेकरून हा लिकेज झाला तर त्याच्या गंधावरून, त्याच्या वासावरून तो ओळखता यावा, म्हणून इथाईल मार्केप्टन नावाचा द्रव याच्यामध्ये मिक्स केला जातो. म्हणून घरामध्ये कधी लीक झाला किंवा नवा नवा गॅस आणल्यावर आपण जेव्हा चालू करतो, आपण ते जोडतो, तेव्हा मात्र आपल्याला याचा वास जाणवतो. मुळात हा गंधही नाही, याला वास नाही, पण तो वास येण्यासाठी इथाईल मार्केप्टन नावाचं त्याच्यामध्ये द्रव मिक्स केलं जातं, म्हणून आपल्याला तो चटकन ओळखू येतो लीक झाला का नाही झाला. दोन्ही सुद्धा इंधनाचेच प्रकार आहेत. हे घरगुती इंधन, तर वाहनासाठी लागणारे इंधन. ओके, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर घुगे सर हे YouTube चॅनल आता तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.